नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसयूटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 9वी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा जी येत्या 8 तारखेला होणार आहे त्याची 2018 ची क्वेश्चन पेपर आहे ती सोडून घेणार आहेत। परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, प्रश्न कोणत्या प्रकारचे असणार आहेत आणि त्याची उत्तरे कशी असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। एकूण प्रश्न 100 आहेत तर आपण 2 टप्प्यामध्ये हे सोडून घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न सोडून घेणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न सोडून घेणार आणि बाकीचे पण प्रश्नपत्रिका मी टाकलेले आहेत ते पण आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे डॉक्टर होमी भाभा म्हणून त्यावर अपलोड केलेले आहेत, तरी तिथून पण तुम्ही परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न घेऊ शकता। चला आपण वेळ न वाया घालवता प्रश्न सोडून घेऊया। पहिला प्रश्न आहे, स्थितिक विद्युतच्या संदर्भात पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे। आता तुम्हाला इथं असत्य विधान ओळखायचं आहे। पहिले विधान आहे, विशिष्ट वस्तू एकमेकावर घासल्यावर त्यांच्यावर प्रभार निर्मिती होते, तर हे बरोबर विधान आहे। दुसरं आहे, घासल्या जाणाऱ्या वस्तूवर विजातीय प्रभार तयार होतात, हे पण बरोबर विधान आहे। हे प्रभार तिसरा पर्याय आहे, या प्रभावावर वातावरणाचा परिणाम होत नाही, तर हे असत्य विधान आहे। आणि चौथा आहे, हे प्रभार वस्तूवर दीर्घकाळ टिकून राहत नाही, हे पण बरोबर विधान आहे। तर आपला पर्याय सी हा असत्य विधान आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। सोबतच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे परीक्षा नळी तिरपी धरून तिला ज्योती जवळच्या भागातील पाणी उकळेपर्यंत उष्णता दिल्यास पी क्यू आर व एस या बिंदूवरील पाण्याच्या तापमानाबाबत अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा इथं। आता इथं पी क्यू आर एस दिलेला आहे आणि पाणी उकळेपर्यंत तुम्हाला हे करायचंय, तर बरोबर पर्याय काय आहे, पी क्यू आर एस। बी जो पर्याय आहे तो बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघू आपण। खालीलपैकी प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता गट चुंबकीय तयार करण्यासाठी अयोग्य आहे। पहिला आहे लोह कोबाल्ट निकेल, दुसरा आहे टायटॅनियम निकेल लोह ॲल्युमिनियम, तिसरा आहे टायटॅनियम ब्रॉन्झ आणि निकेल, चौथा आहे ॲल्युमिनियम निकेल आणि कोबाल्ट। तर अयोग्य पर्याय आहे टायटॅनियम ब्रॉन्झ आणि निकेल। पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न 4 पुढील कृतीमध्ये क्रिया करणाऱ्या बलाच्या प्रकारांचा अनुक्रम दर्शविणारा अचूक पर्याय निवडायचा आहे। तर इथं नाही का तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्यावर 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे, लोखंडी खेळाजवळ चुंबक नेल्यास तो खेळा चुंबकाकडे आकर्षित होतो, दुसरा आहे चेंडू पाण्यावर तरंगतो, तिसरा आहे क्रिकेटच्या मैदानावर षटकार मारणारा फलंदाज आणि पाण्यात सोडलेला दगड। तर इथं 4 पर्याय दिलेले। पहिला असंपर्क बल, असंतुलित बल, संपर्क बल आणि संतुलित बल। पुढचा आहे असंतुलित बल, संतुलित बल, असंपर्क बल आणि संपर्क बल। तिसरा पर्याय आहे असंपर्क बल, संतुलित बल, संपर्क बल आणि असंतुलित बल। चौथा आहे असंपर्क बल, असंतुलित बल, संतुलित बल आणि संपर्क बल। तर बरोबरचा पर्याय आपला ए आहे, असंपर्क बल, असंतुलित बल, संपर्क बल आणि संतुलित बल। पुढचा प्रश्न बघूया आपण। विद्युतरोधी आवरण असलेले तांब्याच्या तारीने खालील परिपथ जोडून पूर्ण केला आहे, त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। तर पहिले विधान आहे, परिपथात विद्युत धारा ए कडून बी कडे वाहत आहे। इथं आता तुम्ही बघू शकता डायग्राम दिलेली। दुसरा आहे, येथे इलेक्ट्रॉनचा प्रवाह बी कडून ए कडे जात आहे। तिसरा आहे, येथे फक्त विद्युत ऊर्जेचे चुंबकीय व प्रकाश ऊर्जेत रूपांतर होत आहे। आणि चौथा आहे, येथे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत व विद्युत ऊर्जेचे चुंबकीय व प्रकाश ऊर्जेत रूपांतर होत आहे। तर बरोबरचा पर्याय आपला आहे डी, पी क्यू एस। पी क्यू आणि एस हे त्याचे बरोबर आहे पर्याय। चला आता पुढचा प्रश्न बघू आपण 6 नंबरचा। सोबतच्या तक्त्यात फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन या एककात काही तापमाने दिली आहेत। यातील पुणे शहराचे मार्च महिन्यातील रात्रीचे अंदाजे सरासरी कक्ष तापमान दर्शवणारा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आता इथं फॅरेनहाइट मध्ये डिग्री फॅरेनहाइट 68, डिग्री सेल्सिअस मध्ये 20 आणि डिग्री केल्विन मध्ये 293। तर बी पर्याय हा आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघू आपण। अचूक सहसंबंध ओळखायचा आहे आपल्याला। पहिला आहे उच्चतम घनता कृष्णविवर, कमी घनता तर तांबडा राक्षसी तारा, हे त्याचा सी हा बरोबर पर्याय आहे। पुढचा प्रश्न
पुरुष स्त्रिया व लहान मुले यांचा आवाज वेगवेगळ्या पट्टीचा असण्याचे प्रमुख कारण पुढीलपैकी कोणते? तर प्रमुख कारण काय आहे? स्वरतंतूंना जोडलेल्या स्नायूंची कार्यक्षमता भिन्न असते. पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत पी व क्यू हे भिन्न लांबी व भिन्न वस्तुमानाचे सरळ दोलक आहेत. त्यांच्या संदर्भात पुढीलपैकी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर पहिला आहे पी दोलकाचा दोलनकाल क्यू दोलकाच्या दोलनकालापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे, दिसतंय ते. पुढचा प्रश्न, बाजूच्या आकृतीत एक समान गतीत असलेले रेल्वेच्या वेग काल संबंध आलेख दिला आहे. त्याचे नीट निरीक्षण करा व रेल्वेने ए व बी या ठिकाणादरम्यान कापलेले अंतर काढा. आता इथे तुम्ही आलेख बघू शकता, त्यावरून आपण उत्तर काढलं 180 किलोमीटर. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2016 मध्ये 100 वॅटचा एक दिवा रोज 4 तास वापरला गेला तर त्या महिन्यात किती युनिट वीज वापरली गेली? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, 11.6. पुढचा प्रश्न बघूया. आता खालीलपैकी चुकीची किरणाकृती ओळखायची तुम्हाला. चुकीची किरणाकृती डी आहे. बरोबर, समजा इकडून किरण आला इकडे गेला, बरोबर आहे. इकडून आला इकडे गेला, इकडून आला इकडे गेला, आणि इथं डी मध्ये काय झालंय? इकडे गेला आहे पण दुसरीकडून कसं काय बाहेर पडेल? तर हे चुकीची किरणाकृती. पुढचा प्रश्न बघू आपण. दृश्य प्रकाश दुर्बिणी संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिला आहे यामध्ये 2 किंवा अधिक बहिर्वक्र भिंगे वापरतात. पुढचा आहे कमीत कमी प्रकाश यावा म्हणून पदार्थिक भिंग लहान असते. पुढचं, यामध्ये प्रकाश किरण शिरल्यावर प्रथम अपवर्तन व नंतर परावर्तन होते. आणि चौथा आहे नेत्रिका ही पदार्थिक भिंगापेक्षा लहान असते. तर बरोबर सत्य विधाने कोणती कोणती? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, ई आणि एच हे विधान बरोबर आहे, ई आणि एच. पुढचा प्रश्न बघू आपण आता. 0.5 किलोवॅट हावर इक्वल टू किती जूल? तर 1 × 10⁶ जूल. पुढचा 15 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती आकृती मृदू ध्वनी तरंग दर्शविते? तर आकृती सी जी आहे ती मृदू ध्वनी तरंग दर्शवते. पुढचा प्रश्न बघू आपण आता. खालील योजने वाचा, योग्य पर्याय निवडा. विधान एक आहे हलका पदार्थ व जड पदार्थ यांच्या संवेग समान असल्यास हलक्या पदार्थाची गतीज ऊर्जा जड पदार्थाच्या गतीज ऊर्जेपेक्षा जास्त असते. आणि दुसरा आहे पदार्थाची गतीज ऊर्जा त्याच्या वेगाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. तर पर्याय आपला बी बरोबर आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान 2 हे विधान 1 चे अचूक स्पष्टीकरण नाही. कळलंय तुम्हाला? आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे खालील तांब्याच्या तारेचे भिन्न लांबी व भिन्न जाडीचे तुकडे दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्या नाभीचा गेंद सर्वात जास्त आहे ते ठरवा. तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. आकृतीचे निरीक्षण करून अनुक्रमे पी व क्यू या आरशाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. पी व क्यू चा. तर बहिर्वक्र अंतर्वक्र आरसा आहे. पर्याय क्रमांक सी हा बरोबर उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर 29.4 n वजन असलेला एक पदार्थ चंद्रावर नेऊन 20 मीटर उंचीवर सोडला तर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळताना त्या पदार्थाची गतीज ऊर्जा किती असेल? तर 98 जूल असेल. किती? 98. पुढचा प्रश्न, 3100 मीटर खोल समुद्रात सोनार तंत्राने पाण्यात प्रक्षेपित केलेल्या ध्वनीचा प्रतिध्वनी किती वेळ ऐकू येईल? तर 4 सेकंद ऐकू येईल. किती? 4. पुढचा प्रश्न,
विजय वर्तुळाकार मार्गावरून धावताना 20 सेकंदात 250 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो तर त्याचा सरासरी वेग पुढीलपैकी कोणता? तर 0 मीटर पर सेकंद हा त्याचा सरासरी वेग राहील. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. रोधांच्या समांतर जोडणी संदर्भात पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे? तर पहिला आहे ही जोडणी परिपथातील रोध कमी करते. दुसरा आहे प्रत्येक गंधातून समान विद्युतधारा वाहते. पुढचा आहे प्रत्येक रोधादरम्यान समान विभवांतर असते. आणि पुढचा आहे परिणामी रोध जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा कमी असतो. तर बरोबर पर्याय आहे बी, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. पुढचा प्रश्न 29 नंबरचा. एक्स व वाय या दोन गतिमान पदार्थाची वस्तुमाने 1:2 या प्रमाणात असून त्यांचे संवेग समान आहेत तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? तर 2:1 राहील ते. पुढचा प्रश्न 7 मीटर पर सेकंद या प्रारंभिक वेगाने गतिमान असलेला एक पदार्थ 4 सेकंदात 92 मीटर अंतर आक्रमितो तर त्याचे त्वरण पुढीलपैकी कोणते? तर 8 मीटर पर सेकंद इनवर्स. पुढचा प्रश्न सोडियम आणि ॲल्युमिनियम अणूंच्या आकाराविषयी योग्य पर्याय शोधायचा आहे तुम्हाला. तर सोडियम आणि ॲल्युमिनियम, तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदार्थात कार्बन मुक्त स्थिती आढळतो? तर इथं हिरा आहे, मार्बल आहे, लोकर आणि ग्रेफाइट. तर पर्याय पी आणि एस यामध्ये मुक्त स्थितीत आढळतो कार्बन. पी आणि एस मध्ये पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मेणबत्तीच्या ज्योतीच्या कोणात कोणत्या भागात पूर्णपणे ज्वलन होते? निळा भाग, मधला भाग, सर्वात बाहेरचा भाग आणि गडद भाग. तर निळा भागात. पुढचा प्रश्न खालीलपैकी संतुलित नसलेले रासायनिक समीकरण कोणते? तर डी हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. संतुलित नाहीये समीकरण. 2KNO3 तर काय झालं 2KNO2 + 3O2. तर हे संतुलित समीकरण नाही. पुढचा प्रश्न LPG ची गळती ओळखण्यासाठी त्यात कोणता रासायनिक पदार्थ मिसळतात? मिथिल मरकॅप्टन, प्रोपिल मरकॅप्टन, इथिल मरकॅप्टन आणि एन ब्युटिल मरकॅप्टन. तर बरोबर पर्याय काय? इथिल मरकॅप्टन. अशा प्रकारे आपले 35 प्रश्न 2018च्या प्रश्नपत्रिकेत सोडून झाले. पुढचे राहिलेले प्रश्न आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात.